आज फादर्स डे. सोशल मीडियावरती वडिलांसोबतच्या फोटोचा शुभेच्छांचा पाऊस पडतोय. पण अशामध्येच एका लेकीनं आपल्या वडिलांच्या विरोधात एक मोठा निर्णय घेतलाय आणि राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरलाय. ही दुसरी तिसरी कोणी नाही तर ठाकरेंच्या शिवसेनेमधून बंडखोरी करत शिंदेंसोबत गेलेल्या संजय दिना पाटील यांची लेक राजुल दिना पाटील. राजुल दिना पाटील यांनी नेमका काय निर्णय घेतलाय जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. मुलगी ठाकरेंसोबत पक्षातच आहे आणि त्यांच्या सोबतच आहे, हे माझं स्टँड आहे. वडील शिंदेंकडे ते त्यांचा निर्णय आहे. आमच्या घरात इंडिव्हिज्युअल निर्णय घेण्याची पद्धत आहे. त्यांचा निर्णय ते घेतील, ते आपल्याला कळवतील. एक कुटुंब आणि दोन विचारधारा. मी ठाकरेंसोबतच आहे असं ठामपणे सांगणाऱ्या या आहेत बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या. मुंबई महानगरपालिकेतील भांडूप वॉर्ड क्रमांक 114च्या नगरसेविका असलेल्या राजुल संजय पाटील या सध्या चर्चेत आल्यात आणि त्याला कारण ठरलंय ते त्यांच्या वडिलांची बंडखोरी. ईशान्य मुंबईचे ठाकरे सेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी बंडखोरी केली आणि सुरू झाला वादाचा नवा अंक. संजय दिना पाटीलच्या कन्यांना ज्या वेळेला महानगरपालिकेच्या वेळेला तिकीट द्यायचं त्यावेळेला मी स्वतः उद्धव साहेबांना सांगितलं, साहेब हिच्या कन्याला तिकीट देऊ नका, हा माणूस तुमच्याबरोबर राहणार नाही. मला असं म्हणायचं की महापालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान किंवा त्या आधीच ते शिंदे शिवसेनेच्या संपर्कात होते. 100% होते आणि मी माहिती सांगितली होती उद्धव साहेबांना. तुम्ही पाहिजे तर विचारा, संजय राऊत पण होते तिकडे. संजय दिना पाटील फुटणार हे आपण आधीच ठाकरेंना सांगितल्याचा दावा मनसेच्या संदीप देशपांडेंनी केला. मग जर संजय दिना पाटील फुटणार हे ठाकरेंना पालिका निवडणुकी आधीच माहीत होतं, तर मग त्यांनी संजय दिना पाटलांच्या लेकीला उमेदवारी का दिली असाही प्रश्न उपस्थित होतो. असो, पण दिना पाटलांच्या बंडानंतर मात्र विश्वासाला तडा गेल्याचं दिसतंय. आपण ठाकरेंसोबत आहे असं संजय दिना पाटलांची लेक राजुल पाटील यांनी म्हटलं असलं तरी ठाकरे गटातील नेत्यांना यावर विश्वास बसत नाहीये. मी साहेबांना, उद्धव साहेबांना, आदित्य साहेबांना भेटायला आले होते आणि माझी प्रतिक्रिया आहे, माझं स्टँड ते क्लिअर करायला आले होते की मी पक्षातच आहे आणि त्यांच्यासोबतच आहे, हे माझं स्टँड आहे. मी माझं कार्य नीट निष्ठेने करेन. राजुल पटेल असेल किंवा हे कृष्णा आष्टीकर किंवा अजून कोणी असतील, या लोकांवर आमचा अजिबात विश्वास नाही. त्यामुळे या लोकांकडून आम्हाला अपेक्षाच नाही आहेत. त्यामुळे कृपया आमच्या डोळ्यात कुणी धुळफेक करायचा प्रयत्न करू नये. अगदी आज मला वाटतंय मातोश्रीवर राजुल पटेल वगैरे पोचलेल्या होत्या, पण आमचा विश्वासच नाही आहे या लोकांवर. कारण ज्यांच्या बापाला संघटनेने एवढं दिलं, जर ते हे सगळं करू शकतात तर त्यांची पोरं आमच्यासोबत राहतील याची आम्ही अपेक्षा काय करावी. वडिलांनी ठाकरेंचा हात सोडल्याने आता लेकीवरही पक्षाकडून विश्वास ठेवणं कठीण झालंय असंच दिसतंय. मात्र थेट उद्धव ठाकरेंची भेट घेत राजुल पाटील यांनी आपण ठाकरेंसोबतच असल्याचा विश्वास दिलाय. आज फादर्स डे आहे आणि आजच्याच दिवशी लेकीने वडिलांच्या विरोधात जाऊन आपण पक्षाशी एकनिष्ठ असल्याचं आपल्या कृतीतून दाखवून दिलंय. त्यामुळे पक्षांतरामुळे बाप लेकीच्या नात्यातही अंतर झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.